स्वागत आहे तुमचे राजशिला व्लॉगमध्ये। आपण आज ना नागलीचे अप्पे बनवणार आहोत। त्यासाठी मी कांदा चिरून घेतो। नागलीचे अप्पे एकदम असे झटपट बनतात। नागलीचं पीठ रेडी असेल ना तर नागलीचे अप्पे करायला एकदम सोपे आणि लवकरात लवकर होतात। नागली ही उन्हाळ्यामध्ये खावी, त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि पौष्टिक पण असतं शरीरासाठी। त्यामुळे नागलीचे अप्पे करायचे। आता कांदा चिरून घेते त्यासाठी अप्प्यामध्ये टाकण्यासाठी। त्यामध्ये स्मॅशरमध्ये टाकून घेते। हँड मिक्सीमध्ये टाकते आणि कांदा बारीक करून घेते मी। हे कांदा असं चॉप करून घेतला बारीक, तो आता ह्या बाउलमध्ये टाकते। आता ह्या मिरच्या चॉप करून घेते, त्या पण बारीक करून घेते। ते पण चॉपिंग बोर्डमध्ये याच्यात टाकते चॉप करून। बघा हिरव्या मिरच्या पण घेतल्या चॉप करून, त्या पण टाकते बाउलमध्ये। आता कांदा आणि मिरच्या घेतल्या, याच्यामध्ये 1 कप नागलीचं पीठ घेतलं, 1/4 कप बारीक रवा घेतला आणि हा 1/4 कप तांदळाचं पीठ घेतलं, 2 मोठे चमचे दही, 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा खायचा सोडा। एवढं सगळं मिक्स करून घेते आता मी। थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते नागलीचं पीठ। झाले बघा मिक्स। आता हे चमच्याने हलवून घेते, चांगलं फेटून घेते। हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवली त्याची। आता हे रेस्ट व्हायला 10 मिनिटं ठेवून देते। झाकण ठेवते आणि रेस्ट व्हायला ठेवते। आता तोपर्यंत ना पुदिन्याची चटणी करून घेते। पुदिन्याची चटणी करण्यासाठी बघा हे पाने घेतलेत पुदिन्याचे, 10-20 पाने घेतले, 2 चमचे फुटाण्याच्या डाळ्या घेतल्या, 2 चमचे कच्चे शेंगदाणे घेतलेत, हिरव्या मिरच्या घेतल्यात मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात। आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये हे सगळं वाटून घेते। घेतलं बघा मिक्सरचं पॉट। आता याच्यामध्ये हे पुदिन्याची पानं, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे 2 चमचे आणि फुटाण्याच्या डाळ्या, मीठ ॲड करते, अर्धा चमचा मीठ ॲड करते आणि पाणी टाकून हे चांगलं फाईन पेस्ट करून घेते। झाली बघा चटणी वाटून मिक्सरमध्ये। आता ही काढून घेते वाटीमध्ये। तेव्हा अशी कन्सिस्टन्सी ठेवली। आता याला तडका देऊन घेते। तडक्यासाठी पॅन ठेवले गॅसवरती, त्यात 1 चमचा तेल टाकून घेते। तेल चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते, हिंग टाकते 1/2 चमचा,
कढीपत्त्याची पानं टाकते. छान झाली फोडणी. आता याच्यामध्ये ओतून घेते. आता ह्याच्यात आणि हलवून घेते चांगली. मस्त झाली बघा चटणी, एकदम छान अशी पुदिन्याची चटणी. ते करून घ्या. गॅस तेवढं आपले पात्र ठेवले, ते गरम होऊ देते. आता तेल टाकून घेते सर्व ह्याच्यात. एकदम झटपट होणारी रेसिपी. फक्त आपल्याला नागलीचं पीठ हवंय घरामध्ये. छोट्याशा बुकेसाठी झटपट करता येतात आपल्याला घरात पीठ असलं तर. आता याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यावं आप्पे करण्यासाठी. थोडं कमीच भरायचं, त्याला फुगण्यासाठी थोडं जागा ठेवायची. गॅस मिडियम फ्लेमवर करायचा, झाकण ठेवायचं. आता 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवायचं. नंतर बघू. झाले 5 मिनिटं. आता आपण आप्पे पलटून घेऊ. छान झाले बघा, मस्त पलटी होतात. मी तुम्हाला रव्याचे पण आप्पे दाखवलेले, ती पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. ते पण तुम्ही बघा, आप्पे बनवलेले ते. परत 5 मिनिटं झाकण ठेवायचं एका साईडने शिजण्यासाठी. झालेत बघा 5 मिनिटं. आता दुसऱ्या साईडने पण झालेत आप्पे. छान लाल झाले. काढून घेते आता. इतके झालेत बघा एका वेळेस. 12 झालेत करून. आता दुसरे बॅच पण करून घेते. परत थोडंसं तेल हे करायचं. उरलेलं मिश्रणाचं टाकून घेते परत. फ्लेमवरती 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. झालेत 5 मिनिटं. पलटवून घेते आता. आता 5 मिनिट एका साईडने परत 5 मिनिटं होऊ देते. झालेत 5 मिनिटं. आता हे पण काढून घेते. आप्पे आणि पुदिन्याची चटणी पण एकदम छान झाली बघा अशी. कसे झालेत नागलीचे आप्पे, मी तुम्हाला एक आप्पा तोडून पण एकदम खुसखुशीत मस्त एकदम झालेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटद्वारे सांगा मला की नागलीचे आप्पे आणि पुदिन्याची चटणी कशी झाली ती. बाय, थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.